माझ्या मनात इतकं सलत होतं कित्येक वर्ष. प्रेक्षकांच्या वतीनं साक्ष द्यायला मी पोलीस स्टेशन मध्ये गेले होते. इतकी क्लॅरिटी असल्यामुळे मला असं वाटतं की लोक घाबरतात. नमस्कार, मी आहे आरजे शोनाली. आज स्टार्स कट्ट्यावरती आपल्याच्या सेलिब्रिटी आहेत ज्यांचं अभिनय क्षेत्रामध्ये तर नाव आहेच, पण कॉन्टेंट क्रिएटर म्हणून त्यांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे आणि असंख्य जणींच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल त्या घडवत आहेत. अभिनेत्री स्मिता शिवाळे आहेत आज आपल्यासोबत. स्मिता, खूप छान वाटतंय तुला स्टार्स कट्ट्यावरती बघून. थँक्यू सो मच. आणि मला खूप छान वाटतंय पुन्हा एकदा इकडे येऊन तुझ्याशी गप्पा मारू. आपण अभिनय क्षेत्राकडे वळावं हे घरातनं कुठून आलं होतं का, की आधीपासून वाटलं, नाटकांमध्ये काम करत गेली आणि मग ठरवलंस? इंटरेस्टिंग किस्सा म्हणजे ना, मला स्वतःला अभिनेत्री व्हायचं असं काही माझ्या डोक्यात नव्हतं किंवा मला असं कधी काही वाटायचं नाही. पण माझ्या बाबांना एक काय वाटत होतं मला माहीत नाही. म्हणजे माझं नाव जे स्मिता ठेवलंय ना, त्याचं कारणही असं आहे की 1986 मध्ये स्मिता पाटील गेल्या आणि त्या गेल्या आणि बाबांची आवडती म्हणजे डाय हार्ट फॅन होते बाबा, आवडती अभिनेत्री. आणि ती गेली आणि त्यांना असं झालं की माझ्या मुलीचं नाव मी स्मिताच ठेवणार, कारण मी अगदी आठवड्याभरानेच झाले होते. सो तिथून त्यांच्या डोक्यात होतं का काय काय माहिती. ते मला ना शाळेमध्ये असताना पत्र लेखन आपल्याला सुरू व्हायचं 3री-4थी मध्ये, तर ते फार अभ्यास घेत नसे, पण मला त्यांनी विचारलं होतं की तुला पत्र लिहिता येतं ना आता? म्हटलं हो. मग FTI ला पत्र लिही आणि त्यांना सांग की मी अशी स्मिता शिवाळे या शाळेमध्ये शिकते आणि मला अभिनय करायचा आहे, तर तुमच्याकडे मला ऍडमिशन हवंय. तर मला आता काय माहिती बरं, FTI ला 4थीतली मुलगी लिहितेय. म्हणजे त्यांचा हेतू हा होता की ते पत्र पोहोचेल नाही पोहोचेल, पण ते कुठेतरी ना सबकॉन्शियस मध्ये रुजवत होते ते, असं मला वाटतं. तरीही मला अभिनय करायचं असं डोक्यात नव्हतं. भरतनाट्यम शिकत होते आणि एवढं मात्र कळत होतं की आपला कल जो आहे तो कलेकडे आहे, त्यामुळे आपण भरतनाट्यमचे क्लासेस वगैरे घेऊ किंवा तिथेच काहीतरी शिक्षण करू आणि पुढे जाऊ, असं ते डोक्यात होतं. पण ते बाबांची विल पॉवर असेल कदाचित की मला 12वी झाल्यानंतर, बरं त्यानंतरही त्यांचं असं झालं होतं एकदा की दामिनी खूप चालली होती सिरियल आणि प्रतीक्षा लोणकर सारखं कॅरेक्टर त्यांना असं वाटायचं की असं स्ट्रॉंग कॅरेक्टर माझ्या मुलीला मिळायला हवं. आता हे सगळं ते म्हणत असताना ना मला हसायला यायचं, कारण मला जळायचं मला हे काहीच वाटत नाही. तुम्ही म्हणताय पण मला हे काय. त्यामुळे प्रतीक्षा लोणकरचा कुठून त्यांनी ऍड्रेस शोधून काढला होता मला माहित नाही, पण तिचा ऍड्रेस देऊन मला म्हणाले हिला पत्र लिही आणि तिला सांग की मला अभिनय करायचंय म्हणून. आणि तेव्हा तर मी मोठी झाले होते, त्याच्यामुळे मला असं वाटलं हे असंच करतात, हे मला पत्र लिहायला लावतात, यांना माहिती नाही मी खूप छान लिहिते, मला येतं आता छान, मला चांगले मार्क्स पडतात पत्र लेखनामध्ये. सो मी ते इग्नोर केलं होतं. पण कसं असतं बघ की 12वीची एक्झाम झाली आणि मी एक नाटक बघायला गेले होते, मारुतीच्या हाती चॅम्पियन, जे माकडाच्या हाती चॅम्पियन म्हणून ते प्रायोगिक वरून कमर्शियल वर आलं. पण जेव्हा ते प्रायोगिक वर होतं तेव्हा ते मारुतीच्या हाती चॅम्पियन होतं आणि त्या नावामुळे ना जरा गदारोळ झाला होता आणि तिकडे बरेचसे लोक असे कार्यकर्ते वगैरे आले होते आणि नाटक बंद पाडलं. सुदर्शन रंगमंचला ते नाटक होत होतं आणि मी पहिल्यांदा गेले होते सुदर्शनला की काहीतरी एक वेगळी कलाकृती बघायला जाऊया म्हणून. आणि तिथे गेल्यानंतर नाटक बंद पडलं म्हणून प्रेक्षकांच्या वतीनं साक्ष द्यायला मी पोलीस स्टेशन मध्ये गेले होते की असं कसं नाटक, तुम्ही नोटीस द्यायला हवी ना वगैरे वगैरे वगैरे. आणि तिथे मला शुभांगी दामलेंनी पाहिलं आणि शुभांगी दामले म्हणाले तू कोण आहेस, तू का आलीयस इकडे? म्हटलं की मी प्रेक्षक आहे आणि मी प्रेक्षकांच्या वतीनं बोलायला आली. वा वा. तू नाटक करणार आहेस का, करायचंय का तुला? मी म्हटलं माझं असं काही डोक्यात नाहीये. अच्छा एक काम कर, तू तुझे फोटोज आणून दे आणि काही असेल तर मी तुला सांगते. आणि लिटरली 2 दिवसात मला शुभांगी मावशींचा फोन आला होता. म्हणजे आम्ही एकदा मध्ये म्हणजे त्यानंतर आम्ही दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी बालगंधर्वालाही भेटलो आणि त्यांचा फोन आला मला नंतर आणि ते म्हणाले की रसिका जोशी अशी फिल्म करतेय, केदार शिंदे डिरेक्ट करतोय, अंकुश चौधरी असणार आहे, तर तू तुझे फोटो ते. म्हटलं माझ्याकडे नाही आहेत फोटो, यंदा कर्तव्य आहे. ती यंदा कर्तव्य आहे. आणि मग मला त्यांनी बोलावून घेतलं, रसिकाताईंनी बघितलं, रसिकाताईंनीच माझा फर्स्ट पोर्टफोलिओ करायला सांगितला म्हणजे केदार सरांनी. आणि ते घडलं.
आणि मला असं वाटतं ही बाबांची विल पॉवर होती. बाबांचं त्या दिवशी रिॲक्शन काय होते जेव्हा तुला पहिली फिल्म मिळाली? मी अजिबात सांगितलं नव्हतं. म्हणजे मी केदार सरांकडे गेले, भेटले, त्यांनी माझा पोर्टफोलिओ करून घेतला. त्यांना दिसत होतं काहीतरी चाललंय, हिचं साड्या गोळा कर, ज्वेलरी गोळा कर, आणि ही जातीये फोटोशूट करते असेल, हिचं काही पैसे मागत नाही आपल्याला, पण हिचं चाललंय काहीतरी. आणि माझं असं ठरलं होतं की सगळं झाल्यानंतर बाबांना सांगणार. म्हणजे ज्या दिवशी मी मुंबईला जायला निघणार, मला माहिती होतं जे घडतंय ते खूप विशेष घडतंय. कारण अंकुश चौधरी बरोबर पहिला सिनेमा आपल्याला मिळतोय, किंवा केदार शिंदे त्यांची अगबाई अरेच्या खूप कमाल फिल्म होती, जत्रा खूप चांगली होती. तर त्यानंतर मला असं वाटलं तिसरी फिल्म आणि त्यांचं जे ओव्हरऑलच सगळा जो तामझाम होता ना, ते बघूनच मला असं वाटत होतं की आपण काहीतरी छान करतोय का. तर मी असं क्रॉस फिंगर करून होते की जे काय असेल ते मला फक्त होऊ देत आणि मग मी सगळ्यांना सांग. आणि मग मी बाबांना तेव्हा सांगितलं की अशी अशी फिल्म मिळाली आणि मी जाते. तर त्यांना खोटं वाटलं होतं ते त्यावेळेला. त्यांना वाटलं तुला काहीच करायचं नाही असं म्हणत होतीस तू अभिनयामध्ये, आणि हे कसं काय झालं. सो असं ते घडलं होतं. आणि मग पहिला सिनेमा मिळाला आणि मी काम सुरू केलं. वाव, किती मस्त. मला सांग की टेलिव्हिजन पण तू केलंयस, टेलिव्हिजन गाजवलंय, आणि आता तर तुझे खूप प्रसिद्ध मालिका आहे, त्यातनं तू गेली, त्यामुळे प्रेक्षक खूप नाराज पण झालेले आहेत की का तू मालिका सोडली. अर्थात त्याचं कारण पण तू दिलंय. तू आता मी बघते तुला फुल फ्लेज जे आहे ते कॉन्टेंट क्रिएटर म्हणून काम करतेस. स्मिता, एवढं छान अभिनयातलं करिअर चालू आहे, चांगले ऑफर्स येत आहेत, आणि ते सोडून तू कॉन्टेंट क्रिएटर होण्याचा फुल फ्लेज जॉब निवडला का? मला असं वाटतं की अभिनेत्री म्हणून जर का मला समृद्ध व्हायचं असेल ना, तर मला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जाऊन बघितलं पाहिजे गो की मी कशी आहे. मी खरं सांगू का, आपलं खरं आयुष्य रिफ्लेक्ट होत असतं आपल्या कामामध्ये. आपण तिथून कसे ग्रो होतो ना, हे खूप मॅटर करतं. म्हणजे केवळ मला स्क्रिप्ट दिली आहे आणि मी डायलॉग डिलिव्हरी कशी करते एवढं मर्यादित नसतं ते. तुमचं विजन हे वाढलं पाहिजे, ते खूप वाईड झालं पाहिजे दिवसेंदिवस. तुमच्याकडे तेवढे एक्सपिरियन्सेस असले पाहिजे. आणि म्हणून फक्त अभिनय करत असताना नुसताच अभिनय करायचा नसतो असं मला खूप, म्हणजे हे माझं पर्सनल मत आहे, पण मला खूप असं वाटतं तुम्ही लाईफमध्ये काय काय घडतंय, कुठल्या कुठल्या टप्प्यात आहात ना, ते त्या पद्धतीनं तुम्ही घडत जाता आणि ते रिफ्लेक्ट होत जातं तुमच्या कामामध्ये. आता माझी ही स्टेज आली आहे ना की मला इथे काहीतरी वेगळा ट्विस्ट आलाय माझ्या आयुष्यामध्ये. कारण अगदी खरं आणि सोपं आहे जे मी सांगितलेलं आहे माझ्या युट्यूब चॅनलवर सुद्धा. परत एकदा सांगते की कबीर आता 9 वर्षाचा आहे आणि मी सिंगल पेरेंटिंग करते. तर मला असं वाटतं की अशा वेळेला त्याच्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. दोन्ही पालकांपैकी एक कुठला तरी पालक आपल्या मुलाजवळ असणं हे गरजेचं असतं ठराविक काळापर्यंत. जोपर्यंत तो रांकेला लागत नाही, त्याचे थॉट्स आणि त्याचे बिलीव्स हे छान स्ट्रॉंग होत नाही, तोपर्यंत ना आपण त्यांच्या बरोबर असणं फार गरजेचं आहे. मी म्हणत नाही अगदी स्पून फिडिंग करावं, पण त्याच्या मागे सपोर्ट. पण तो काय करतोय, कारण आमच्या टेलिव्हिजन करत असतानाच्या शिफ्ट्स ना 12-12 तासाच्या आहेत. म्हणजे मी घरी 14 तास नाही तर माझ्या पाठीमागे कबीर काय करतोय हे फक्त सीसीटीव्हीतून मला नाही कळायचं. त्याला काय आवडतं, दिवसभर घरात म्हणजे शाळेमध्ये काय झालंय, ट्युशनमध्ये काय घडतंय, तो कशासाठी घाबरतोय, त्याला काय आवडतंय, त्याची आवड कुठली आहे, त्याला कशावर गप्पा मारायला आवडतात. मला हे सगळं जाणून घेण्यासाठी क्युरियोसिटी पण आणि मला ती गरज पण वाटली. म्हणजे दोन्ही मला वाटलं की गरज पण आहे आणि मला खूप आवडतंय ते सगळं ऐकायला. म्हटलं मग माझं स्वतःचं मन आई म्हणून मन मारण्यात अर्थ नाही. आणि दुसरी गोष्ट, आता गरज आहे त्याच्या या वयाला, मग तो जर असा त्याचे बिलीफ जे आहेत ते सेट होऊ देत, ते बदलत राहणार, इन्फ्लुएन्स होत राहतात मुलं जशी मोठी होतात. ही खरी वेळ, तो टीनेज झोन मध्ये आहे, टीनेजच्या थोडंसं अलीकडे येतो. ते टीनेज मध्ये जाताना मी कदाचित हळूच त्याला सोडेन, पण तोपर्यंत मला असं वाटतंय की मला कळू देत ना की त्याला काय हवंय, त्याला काय आवडतं, त्याला काय करायचंय. त्याच्यासाठी वेळ देणं खूप इम्पॉर्टंट असतो. आणि म्हणून मग मी या बरोबरीनं दुसरं काय बरं काम करू शकेन हे ना मी टेलिव्हिजन चालू असताना माझ्या सायमल्टेनियसली डोक्यात चालायचं. अभिनय म्हणून फक्त आपण काम करतोय, पण जर का उद्या मला काही क्रायसिसमुळे अभिनय करता नाही आला तर मी काय बरं करू शकेन. तर हे डोक्यात ठेवून मी तसं सुरू केलं होतं आणि फॉर्च्युनेटली मला रिस्पॉन्स खूप चांगला मिळत गेला आणि मला मजा यायला लागली की क्रिएशन ही याची गंमत आहे. आपल्या डोक्यात एखादा थॉट येतो,
एखादी गोष्ट आपण ती छानपैकी मांडतो, त्याच्यावर अभ्यास करतो, ते एक्सपेरिमेंट करतो, मग ते आपण तिथे छान शूट करतो, मग ते लोकांपर्यंत जातं, मग लोक त्याच्यावर रिस्पॉन्स देतात. ही सगळी प्रोसेस खूप अमेझिंग आहे. खूप लाईव्ह असतं ना, खूप लाईव्ह आहे. डेली सोप म्हणेन मी, टेलिव्हिजन पण नाही, डेली सोप. कारण मी काही एपिसोडिक आला तर मी अजूनही करते, पण डेली सोप ज्या लॉंग रन मध्ये असतात ते आपण आता करायचं नाही. काय करायचं नाही हे सुद्धा तुम्हाला कळलं पाहिजे खरं, आणि ते योग्य वेळेत कळलं पाहिजे. सो हे ठरवलं मी की नाही, आता आपण टेलिव्हिजन नाही करायचं, आणि चांगल्या फिल्म्स आपल्याकडे आहेत, त्या फिल्म्सला आपण जस्टिस देऊ शकू, कामाला जस्टिस देऊ शकू. इन्फ्लुएन्सर म्हणजे एक ऑल टुगेदर एक वेगळं असं करिअर आहे बरं का. म्हणजे हे करताना डिवोशन खूप जास्त गरजेचं आहे, खूप जास्त. म्हणजे मी तर असं म्हणेल की जेव्हा तुम्ही अभिनय करतात तेव्हा तुम्ही सेटवरती जातात, तुमचा सीन, तुमचा त्या दिवशीची ड्युटी आहे, आपण म्हणूयात की जो तुम्हाला डे दिलाय तेवढं आहे. इन्फ्लुएन्सरचं काम 24/7 चालू असतं. डेफिनेटली, अगदी करेक्ट बोललीस तू. म्हणजे तो डोक्यात जेव्हा रात्री झोपताना थॉट येतो की अरेच्या मी हे करून पाहिलेलं नाहीये, आपण हे करून बघूया, तिथपासून ते लिखाणापासून ते एक्सपेरिमेंट स्वतःवर करण्यापासून ते मग ते मांडण्यापर्यंत ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला एक ठराविक वेळ द्यावा लागतो. तो इन्फ्लुएन्सर म्हणून मी देतेय. आणि मग मला असं वाटलं की आपण थोड्याशा काही गोष्टी वजा केल्या तर आपल्याला काही गोष्टी खूप आनंदाने आणि सुखाने करता येतील. म्हणजे आई पण माझं छान मला काही वर्ष उपभोगता येईल, त्याच्यानंतर क्वालिटी काम करता येईल. मी आता पुण्यामध्ये शिफ्ट झाले, घर घेतलं, अभिनंदन. घर घेतलं. तर ह्याचं कारण पण असं की पुण्यामध्ये प्राध्यापक शामराव जोशी आहेत, ज्यांच्याकडे मी वाणी संस्कार याचं शिक्षण घेते तिकडे. सो शिकायचं पण असतं ग आपण मध्ये मध्ये, ते पण गरजेचं असतं. खूप करेक्ट डिसिजन तू घेतलेला आहे. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये क्रिटिसिझम हा फॅक्टर येतोच. तर त्या सिच्युएशनला, त्या फेजला तू कसं हँडल केलंयस किंवा करतेस? छान प्रश्न विचारलास तू. कारण तुला सांगते, मी जेव्हा 19व्या वर्षी असं सहज म्हणाले की मला अशा पद्धतीनं सिनेमा मिळाला, तेव्हा लोकांना काय वाटतं माहितीये, अरे हिला घर बसल्या सिनेमा मिळाला. त्यानंतर माझ्या वडिलांची इच्छा खूप असली तरी वडील माझ्याबरोबर येऊन राहू शकत नव्हते. रॅदर फिल्मच्या सेटवर ते मुहूर्ताला आले आणि त्याच्यानंतर डायरेक्ट प्रीमियरला आले होते. मधला 4 महिन्याचा काळ, मी 19 वर्षाची होते, मला लोकलनी कसं फिरायचं मुंबईत माहिती नव्हतं. हे सगळं मी शिकले आणि मी तिथे होते. मला एकच सांगितलं होतं आईनी आणि वडिलांनी, हे बघ तुला काय करायचं त्यासाठी आम्ही कधी नाही म्हणणार नाही, पण आम्ही तिथे येऊ शकणार नाही. तुला असं वाटलं नाही झेपत आहे, सगळं सोड आणि ये. इतकं सोपं आहे, आपल्याकडे काहीही कमी नाही. ओके. हे जेव्हा सांगतात आणि जेव्हा मला करायचंय, ही जी रिस्पॉन्सिबिलिटी आपल्याला असते ना, त्यावेळेला मला आठवतंय 12 वर्ष, म्हणजे 2006 to 2012 तेवढे वर्ष मी 9 टेलिव्हिजन सिरियल लीड केल्या आणि मी 15 सिनेमे केले होते. तर हे करत असताना ना एकच डोक्यात असायचं की माझी रिस्पॉन्सिबिलिटी मला घ्यायची आहे. मी इथे जर पडले खडले तर मला कोणीही सांगायला नाहीये. मग अशा वेळेला ना चुका होणं किती स्वाभाविक आहे. प्रत्येक वेळेला मी काही बरोबरच नसणार आहे. म्हणजे साधी सुरुवातीला नवीन कार घेतली होती, तर कार घेतल्यानंतर मला जर का वरळीला त्यावेळेला जायचं असायचं तर तेव्हा नेव्हिगेशन्स नव्हते, मॅप्स नव्हते. मग त्यावेळेला ते कोणाकडून तरी पत्ता घ्यायचा, ऐकायचा तो आणि शोधत शोधत जायचं. मग याच्यामध्ये तुला असं वाटतं का की कधी मला पोलिसांनी पकडलं नसेल? खूपदा. मग मी ते पैसे बाजूला काढून ठेवायचे. मला माहितीये की आपल्याला कदाचित आज पैसे वाटतच पोचावं लागणार आहे, कारण काहीच माहिती नाही मुंबईची. पण असं करत मी शिकले. मग त्यावेळेला जर का कोणी म्हणालं की याला काय अर्थ आहे, पोलिसांना पैसे देतेस, किंवा आपण चुकलो तर कोणी आपल्याला म्हटलं की याला काय अर्थ आहे ते चुकली, तर मी त्यांचं क्रिटिसिझम घ्यायचं का? अरे मी शिकतेय, मी चुकतेय तर मी शिकतेय. तर मी कायम क्रिटिसाइज जर कोणी केलं ना तर मी नोटीस करते त्या गोष्टी फक्त, आणि मी त्यांनी माझा कॉन्फिडन्स कधीच घालवत नाही. खूप भारी. हे फार महत्वाचं आहे, कारण की तिथेच आपला कॉन्फिडन्स जो आहे तो डगमगतो, हलतो आणि मग आपण खचतो. हो की नाही? पण मला एक सांग की असं आहे का की इतक्या वर्षांच्या करिअरमध्ये एखादी गोष्ट मनाला लागली आणि ती मनातच राहिली, असं वाटते की त्याला एकदा तरी मला बाहेर काढायचंय? आहेत अशा बऱ्याच गोष्टी आहेत, पण मी आता मला खरं तर खूप छान वाटतंय. माझा मुक्ताई नावाचा सिनेमा येतोय आणि त्या सिनेमाचं डबिंग जेव्हा झालं त्यावेळेला मला असं झालं की
मला हे आयुष्यात एकदा तरी करायचं होतं, कारण तो सिनेमा बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल. पण त्याचं डबिंग झाल्यानंतर मला माझ्या पहिल्या चित्रपटाची आठवण झाली, कारण पहिल्या चित्रपटाला मी डब केलेलं नाही आणि ते माझ्या मनात इतकं सलत होतं कित्येक वर्ष की मग हा चित्रपट माझा आहे का वगैरे वगैरे. एक आर्टिस्ट म्हणून खूप मला त्रास व्हायचा. मला नंतर खूप जणांनी सांगितलं की श्रीदेवी सुरुवातीच्या काळामध्ये स्वतःचा डब करायची नाही, स्वतःचा आवाज नव्हता तिचा, पण ती जी सल होती ना ती होती. आणि मग त्याची जी कारणं होती त्याच्यावर मी खूप अभ्यास केला की मी का बरं डबिंग करू नाही शकले, माझा आवाज मी का बरं, अर्थात तो पहिला सिनेमा होता माझा आणि मग माझा आवाज चांगला नाहीये की काय, या बाबतीत मला खूप वर्ष असं मी याच संभ्रमात होते की माझा आवाजच चांगला नाहीये आणि कदाचित मला बोलता येत नाही चांगलं. मी कॅमेऱ्यासमोर तो न्यूनगंड तयार झाला होता. पण तो न्यूनगंड मी बाजूला करून स्वतः त्याच्यावर खूप काम करून अभ्यास करून आणि मग जेव्हा आता मला इन्फ्लुएन्सर म्हणून जेव्हा खाली कॉमेंट्स येतात की आम्हाला तुमचा आवाज ऐकायला इतका आवडतो तेव्हा इतकं छान वाटतं मला. किंवा आता हा सिनेमा पण जो मी केला त्याचं जेव्हा डबिंग केलं तेव्हा मला असं वाटतं की प्रत्येक स्टेजेसमध्ये आपल्याला असं वाटत असतं की हे किती अवघड आहे माझ्यासाठी आणि हे मला नाही जमलं, पण वेट, पुढे जाऊन काहीतरी वेगळं घडणार असतं आणि ते घडणं खूप इम्पॉर्टंट आहे, कारण त्याच्यामुळे मी जास्त फोकस केलं त्या गोष्टीकडे. किती मस्त. मला सांग की असं कधी वाटलं का की आपण काही चुका ज्या त्या रिपिटेटिव्हली केलेल्या आहेत? हो. म्हणजे काय झालं तुला सांगू, त्या चुका म्हणाव्यात का काय म्हणावं मला माहित नाही, पण पहिलाच चित्रपट मला मिळाला आणि त्यानंतर माझा कोणी अर्थात गॉडफादर नव्हतं या चित्रपट सृष्टीत. पहिला चित्रपट मिळाला, संधी मिळाली, सगळं छान झालं, उत्तम आहे. पण त्यानंतर कशा प्रकारचे सिनेमे घ्यायला हवेत, सिरियल करायची की नाही करायची, या बाबतीतले निर्णय मला ना घेता नाही आले. त्या बाबतीत मी सातत्यानं चुकले असं मला वाटतं. काही निर्णय म्हणजे विचार करून नाही घेतले, पण ते म्हणतात ना लग्गा लागला. पण बऱ्याचदा मी असं निर्णय चुकलेत माझे प्रोजेक्ट्स घेताना. ते प्रोजेक्ट घेताना चुकली जरी असेल तरी आता जेव्हा तू तुझ्या युट्यूब चॅनलवरती ॲज अन इन्फ्लुएन्सर म्हणून काम करते तेव्हा तुझं जे कॉन्टेंट सिलेक्शन आहे ते इतकं अफलातून आहे की तू प्रत्येक वर्गाला केटर करते तिकडे. मला ते माहिती नाही प्रत्येक वर्गाला मी केटर करते की नाही, पण मला एक नक्की कळतं, तिथे ना खूप जबरदस्त पोचलं पाहिजे. म्हणजे तिथे खूप, मग मी त्याचा 100% विचार करून जाते. मला असं वाटतं की जर का घरात बसणाऱ्या दुपारी ज्या महिला आहेत, ज्या डबे करून झालेले आहेत, मुलं शाळेला गेलेली आहेत आणि नवरे जॉब करायला गेलेले आहेत आणि या गृहिणी जेव्हा घरात बसतात त्यावेळेला दुपारच्या वेळात त्यांचं प्रोडक्टिव्ह असं त्यांना काहीतरी बघायला मिळावं, मिळाली पाहिजे त्यांना काहीतरी. एक्झॅक्टली. आणि ते डोक्यात ठेवून मी जेव्हा करते आणि ते 100% मला जे वाटतंय ते तिथे करेक्ट पोचतं ना, त्यावेळेला मला खूप छान वाटतं. खूप भारी. तू सिंगल पेरेंट आहे तर तेव्हा काय चॅलेंजेस तुला असं वाटतात, काय आलेत? म्हणजे आता तर तुझा मुलगा मोठा झालाय कबीर, पण त्याला लहान असताना तुझं तेव्हा टेलिव्हिजनही चालू होतं, त्यालाही बघत होतेस आणि एकटी सगळ्या जबाबदारी पार पाडत होते, तर तेव्हा काय आव्हानं वाटली तुला? कारण की असं अनेक जणी आहेत ज्या ह्या फेजमधनं जात आहेत आणि कदाचित त्या डिप्रेशनमध्येही जात असतील की आपण हँडल नाही करू शकत ह्या सिच्युएशन म्हणून. आणि बरोबर आहे, अगदी साहजिक असतं. ज्यावेळेला तुम्ही 2 पालकांची जबाबदारी एकच पालक जेव्हा पूर्णतः घेतं तर त्यावेळेला खरंच खूप कठीण असतं. आणि चॅलेंजेस म्हणशील तर रोजचे चॅलेंजेस असतात आणि ते रोजचे चॅलेंजेस बघून, म्हणजे अगदी छोट्या छोट्या गोष्टीतले, कारण करिअर करायचं आहे, पैसे कमवणं इम्पॉर्टंट आहे, त्याची व्यवस्थित मुलाची देखभाल करणं गरजेचं आहे, त्याचं नरिशिंग प्रॉपर होणं गरजेचं आहे. आपण चुकत नाही होत ना, कमी पडत नाही होत ना, ह्याचा गिल्ट सतत आपल्याला येत राहतो. मग आपलं मूल या कारणासाठी, म्हणजे या गोष्टीसाठी मागे पडू नये म्हणून एक वेगळाच विनाकारण एक स्ट्रगल असतो. खरं तर अशी काही गरज नसते, पण ते येत राहतं मनामध्ये. सो या सगळ्या गोष्टींना ओव्हरकम करून, मनाला स्ट्रॉंग बनवून, कारण मुळात मी खूप इमोशनल आणि सेन्सिटिव्ह आहे आणि ओव्हर थिंकर पण होते मी. सो त्यामुळे मी या सगळ्या गोष्टींना टॅकल करत 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 मी स्वतः घडत शिकत मी आता इथपर्यंत आली आहे की मला असं वाटतं की काही गरज नाही एवढा विचार करायचं. मूल आपल्या थ्रू जन्माला आलंय, त्याच्यानंतर त्याचा एक वेगळा जर्नी आहे, त्याचं एक वेगळं नशीब आहे, त्याचं एक वेगळा प्रवास असणार आहे. त्याच्यात मी फक्त टेकू म्हणून असायला हवं,
मी त्याच्यामध्ये नसायला हवं, नाहीतर मग त्यांना नाही धावता येणार. हे कळेपर्यंत ना ज्या सिंगल पेरेंट्स असतात ना त्यांना वेळ जातो, तोपर्यंत मुलं मोठी झालेली असतात. आणि मग त्यामध्ये काय होतं, या बायका स्वतःला इतकं सफर करून घेतात की त्यांची मेंटल कंडिशन खराब होते आणि त्या स्वतःचं जगणं विसरून जातात. तर या सगळ्या जर्नीमध्ये मी एवढं शिकले की आपण खुश असू, आपण आनंदी असू आणि क्लिअर असू तर आपलं मूल खुश असणार आहे. त्यामुळे आधी आपण स्वतःला खुश ठेवणं, आनंदी ठेवणं, आपल्या सगळ्या गोष्टी जपणं ही माझी पहिली रिस्पॉन्सिबिलिटी आहे. ती कंप्लीट झाली तर मी माझ्या मुलाला काय हवं नको ते बघू शकते. आणि त्यासाठी आपल्याला छान बॅलन्स राखता आला पाहिजे. ती तारेवरची कसरत असते, ते आव्हानात्मक असतं की आज आपल्याला या गोष्टींना प्रायोरिटी द्यावीशी वाटते, उद्या आपल्याला ते करावंसं वाटतं. पण ठीक आहे, हरकत नाही, ते हालत राहत आणि ते सतत हालत राहतं. असं नाही की आज मी सेट केलं, चला पुढचा महिना दीड महिना मला काही गरज नाहीये कुठल्या माझ्या मनाला डोक्याला काही विचार करायची, तर नाही. म्हणून मी एकच मंत्र ठेवला होता कायम, तो म्हणजे वन डे ॲट अ टाइम. वन डे ॲट अ टाइममुळे आजच्या दिवसाचे जे काही चॅलेंजेस असतील ते मला छानपणे पार करायचे आहेत. ते मला पूर्ण करायचे आहेत आणि मग मला उद्याचा आणि मग त्याच्यानंतर 5 वर्षाचा आणि मग त्यानंतर 20 वर्षाचा विचार करायचा आहे. खूप छान सांगतेस तू. आणि याच्यातनं अनेक जणींना होप मिळणार आहे. पण त्याबरोबरच त्यांनी त्यांचं इंडिपेंडंट असणं हे सुद्धा फार महत्वाचं आहे. बरोबर, फारच. कारण तुम्ही फिनान्शियली, मी अजूनही जे कोणी मला भेटतं, मुली भेटतात, लग्न खूप चांगलीच गोष्ट आहे, खूप छान आहे. म्हणजे मला असं वाटतं की लग्नासारखं आणि प्रेमासारखं सुंदर अशी गोष्ट नाही. पण त्या लग्न आणि प्रेमाच्या आधी ना आपण स्वतःवर प्रेम करणं आणि इंडिपेंडेंट होणं, फिनान्शियली इंडिपेंडेंट होणं हे अतिशय गरजेचं आहे. तुमच्या अख्ख्या आयुष्याचा प्रवास तुम्हाला आज माहितीये का इथे बसून काय असणार आहे, काहीही ट्विस्ट येऊ शकतात. तुम्ही तुमच्यावर प्रेम केलं आणि तुम्ही फिनान्शियली स्ट्रॉंग असाल, तुमचे थॉट खूप क्लिअर असतील, तर तुम्ही कॉन्फिडेंट राहू शकता आणि मग कुठल्याही परिस्थितीला तुम्ही सामोरं जाऊ शकता. खूप भारी आहे अस्मिता, खूप भारी. मला सांग की इतकी वर्ष इंडस्ट्रीमध्ये काम करतेस, इंडस्ट्रीमध्ये तुझे असे कोण फ्रेंड्स आहेत जे तुला असं वाटतं की मी यांना मध्यरात्री कॉल करू शकते, रात्री 2 वाजता मी सांगू शकते की आत्ता असं असं मला वाटतंय? अगदी पहिल्यापासून मी इंडस्ट्रीमध्ये गेले तेव्हापासूनचा माझा एक मित्र जो आत्तापर्यंत, म्हणजे भूषण प्रधान, बिट्टू म्हणते मी त्याला. बिट्टूला सगळ्या गोष्टी माहिती असतात. गरज नाहीये की आम्ही रोज भेटू, रॅदर आम्ही भेटतच नाही, आम्ही 6 महिने भेटत नाही. पण जेव्हा आम्ही भेटतो ना त्यावेळेला आम्ही पॉइंट्स काढून बसतो आणि भेटतो. हे सांगितलं, आता या गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत. म्हणजे माझ्या फिनान्शियल गोष्टी असू देत, माझ्या पुढचे काही डिसिजन्स घ्यायचे असतील, किंवा मग मला काही असे आपल्या ज्या गोष्टी आपण कोणाच बरोबर शेअर करू शकत नाही पण एका कुठल्या तरी व्यक्तीबरोबर शेअर करू शकतो, काही गिल्टी थिंग्स असतात, अशा पण काही गोष्टी असतात खूप सिक्रेट, अति सिक्रेट, सगळं मी भूषणबरोबर शेअर करू शकते. आणि सुलेखा तळवळकर, हे 2 जण माझे खूपच चांगले मित्र आहेत. कसलं भारी आहे, खूप छान वाटतंय. पण कधी असं वाटत नाही की आयुष्यामध्ये आपण सेकंड मॅरेजचा विचार करायला पाहिजे? अर्थात वाटतं, पण अगं ते तितकं सोपं नसतं. म्हणजे या क्षेत्रात आहे मी म्हणून का काय मला माहित नाही, पण ते जरा कठीण गेलं माझ्यासाठी. कारण माझी इच्छा खूप होती की नव्यानं परत आपण सगळं करूया, पण म्हणावी तशी व्यक्ती समोर कधी आली नाही. हा पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा की नंतर आता हळूहळू मी अशी इंडिपेंडेंट झाली आणि अशी शिकली आहे की मला असं वाटतं जे आहे ते डिस्टर्ब नाही झालं पाहिजे, त्याच्यापेक्षा बेटर झालं पाहिजे. कारण याच्यामध्ये फक्त मी इन्व्हॉल्व्ह नसणार आहे. मला रिलेशनशिप हवंय, मला फक्त लग्न करायचं तर असं नाहीये. याच्यामध्ये कबीर इन्व्हॉल्व्ह आहे आणि सगळ्यात आधीनं मी आई आहे आणि मग मी कोणाची पार्टनर होऊ शकेन आता. सो ही इतकी क्लॅरिटी असल्यामुळे मला असं वाटतं की लोक घाबरतात. खूप ॲम्बिशियस असेल किंवा खूप, नाही पण चुकीचं नाही ना ग. तू खूप करेक्ट म्हणालेस की तू तुझा विचार करत नाही, तू एक आई आहेस, बरोबर. आणि आपण असे अनेकदा पाहिलेलं पण आहे की काही केसेसमध्ये तू हवी आहेस पण तुझ्या बरोबर तुझा मुलगा किंवा मुलगी
त्याची जबाबदारी मी घेईलच याची शक्यता थोडी कमी असते. ती नाही, मेंटॅलिटी आणि- आपल्या समाजामध्ये अजून तशी नाही डेव्हलप झाली आहे. किंवा ना हे बघ, आजकाल ना स्वतःशीच प्रामाणिक राहण्याचा एक वेगळा झगडा सुरू आहे माणसांचा. म्हणजे मला कमिटमेंट द्यायची आणि शिवाय माझ्या मुलाला कमिटमेंट द्यायची, हे दुपटीनं रिस्पॉन्सिबिलिटी नाहीये बरं का ती. ते ना मनापासून वाटणं असतं. म्हणजे फक्त रिस्पॉन्सिबिलिटी नाही, खरं तर रिस्पॉन्सिबिलिटी नाहीच आहे. कारण मी इतकी इंडिपेंडंट आहे की मला असं वाटतं रिस्पॉन्सिबिलिटी नाहीये, ते सामावून घेणं आहे. आणि ते सामावून घेण्यासाठी एक वेगळं मन, वेगळे थॉट प्रोसेस लागते. आणि अशी व्यक्ती समोर नाही आली अजून. ओके, आम्ही नक्कीच तुझ्यासाठी तसं प्रे करू की भविष्यामध्ये तशी कुणीतरी व्यक्ती जर तुझ्या आयुष्यात आली तर छान होईल. पण सध्या तुझं जे चाललंय ते खरंच खूप छान चाललंय आणि मस्त करतेयस तू. अनेकांच्या आयुष्यामध्ये तू खरंच सकारात्मक बदल घडवतीयस. तर असंच काम करत राहा. आमच्या खूप खूप शुभेच्छा आहेत. तुझ्या पुढच्या प्रोजेक्टसाठी आपली भेट होतच राहील आणि आपण इकडे गप्पा मारत राहू. तुला जाणून घेण्याची संधी अशीच कायम देत राहा. येस, नक्की नक्की.